नमस्कार मित्रांनो, माझं नाव सागर. आपण आज निघालो आहे भूम तालुक्यातील रामकुंड या गावात. भूमपासून एक 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे बघा रामाई देवीचं मंदिर. तिथं चाललो आहे आपण आज. जाताना वाटात आपल्याला ही बाणगंगा तळं लागतं मित्रांनो. सुंदर सनसेट व्हायला लागलाय. पोचलो आता आपण रामकुंडमध्ये. चला आपण रामाईचं दर्शन घेऊया. यात्रा चालू आहे आता. आत्ताच ही नेम प्लेट केली मित्रांनो, बघू शकताय तुम्ही. यात्रा असल्यामुळं जरा गर्दी होती. चला आतमध्ये आपण दर्शन घेऊ रामाई देवीचं. ही देवी नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिराचे हेमाडपंथी स्थापत्य शैलीतील बांधकाम सुमारे 800 ते 1000 वर्षापूर्वीचे आहे. मंदिराची आख्यायिका अशी की रावणाने सीतेचे अपहरण केल्याने श्रीराम सीतेच्या वियोगाने व्याकुळ होऊन सीते अशा हाका मारत रावणावरात फिरू लागले. हे पाहून राम खरेच विष्णूचा अवतार आहे का असं पार्वतीला संशय आला. तेव्हा रामाची परीक्षा पाहण्यासाठी पार्वती सीतेचे रूप धारण करून समोर प्रकट झाली. रामाने पार्वतीला लगेच ओळखले व आई, आपण सीतेचे रूप धारण करून का फिरत आहात असा प्रश्न केला. रामाने आई हाक मारल्याने पार्वती माता रामाची आई अर्थात रामाई हे नाव धारण करून येथे स्थापित झाली. इथेच महादेवाचं पण छोटं असं सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो. इथं पण दर्शन घ्यायला विसरू नका. या गावाच्या रामकुंड नावाबाबत असं सांगितलं जातं की श्रीराम सीतेच्या शोधार्थ फिरत असताना त्यांना तहान लागली, परंतु आसपास कुठं पाणी उपलब्ध झालं नाही. म्हणून श्रीरामांनी बाण मारून इथे पाण्याचं कुंड निर्माण केलं मित्रांनो. हे पाहू शकता तुम्ही. म्हणूनच गावाचं नाव रामकुंड पडलं. आणि ही सीतेची नाहणी मित्रांनो असं इथले स्थानिक सांगतात. म्हणजे इथे सीतामाता स्नान करायच्या. इथे आतमध्ये सीतामातांची छोटी मूर्ती, तिथे पण दर्शन घ्यायला विसरू नका मित्रांनो. आपण बघू शकताय. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो, शेअर करा तुमच्या मित्रांना, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.